दिवसामध्ये हे लक्षात येईल लोकांना. सन्माननीय राज ठाकरे चुकीचं काय बोलले? मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी, मुंबई तर आहेच. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत. ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार. आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली, तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची तोडू शकत नाही. आगामी काळात आपण मनसेसोबत एक मोर्चा सुद्धा नाशिकमध्ये काढते. त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील नाशिकमध्ये. मोर्चाला कोण एकत्र असण्यापेक्षा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले, शहरातले नेते एकत्र असतील, हे मी नक्की सांगतो. तुम्ही जे नपुंसकचं वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बने यांनी माफी मागावी तुम्ही असं म्हटलंय. अरे ते नपुसंग लोक आहेत, त्यांना ते स्वतः नपुसंग असल्याचा भास होतो. महाराष्ट्राला नपुसंग करण्याचं काम सुरूच आहे ना. तर चुकीचं काय आहे? या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र याने सदैव शौर्याची गाथा गायली. पण गेल्या 10 वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा, दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा. मी परत सांगतोय, शंड व्हावा. हे कोण छुत्या आहे काय तो? असे मागणी करतोय. छुत्या आहे का तो कोणी? साला मराठी माणूसच आहे ना तो. काय त्याची सुनतागिरी आहे? विचारा जाऊन त्याला. मी बरोबर बोललेलो आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर. पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचंय, काय प्यायचं आणि कधी तलवार उपसायची आहे. ती तलवार आता 2 ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उसळून बाहेर येईल. हे भाजप बिजवचं मला तुम्ही सांगू नका हो. अरे जाऊ द्या, त्यांना माफ करा. सकाळपासून आढावा घेतात, ग्रामीण पदाधिकाऱ्यांशी बोलतात, काय नेमकी चर्चा झाली, काय आढावा? आम्ही कालपासून साधारण मी आहे या भागात. शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी, शहरातले, आता पहा ना, दत्ताजी गायकवाड आहेत, डीजी सूर्यवंशी आहे, वसंतराव गीते आहेत आमचे, केशव तात्या पोरजे आहेत आमचे, राजाभाऊ आहेत आमचे वाजे, पाठीमागे आमचे भैया मांडियार दिसत आहेत. सगळे पदाधिकारी, सगळे जिल्ह्यातले, नितीन आहेर आहे, सगळे जिल्हा प्रमुख, सगळे तालुका प्रमुख, सगळे उपजिल्हा प्रमुख इथे आले. जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची याच्यावर मंथन झालं आणि आम्ही ताकदीनं जिल्हा परिषदा, नगरपंचायती लढू. शहरातला विषय महानगरपालिकेचा, तो विषय संपलेला. त्याच्यावरती फार चर्चा करण्यात आता आम्ही काही वेळ घालवणार नाही. का बरं सर? झालं ना, आमचं काय करायचं आहे आमचं अंतर्गत ठरलेलं. ग्रामपंचायतीचं ना, त्याच लेवलचे आहेत ते. चला, असं त्यांचे वकील म्हणतायत. आतापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीवर केलेली भाषणं या वकिलांनी समजून घेतली पाहिजे. जेव्हा आमच्या सारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात, तेव्हा मोदी त्या कृतीचं समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ईडी उत्तम प्रकारे काम करते और ईडी को मैंने खुली छूट दी.
आता जर प्रधानमंत्र्यांनी ईडीला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडला गेला असेल तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे. हाँ, प्रधानमंत्री ने सांगितलेलं ईडी को खुली छूट दी है. सूत्र सिंह के ऊपर हमारे देश को स्वातंत्र मिलकर 79 ईयर्स हो गए. जब देश स्वतंत्र हुआ तो ये देश की स्थिति क्या थी? यहाँ एक सुई भी नहीं बनती, एक टाचनी नहीं बनती. अब देश कहाँ से कहाँ पहुंच गया. ये जो विजन है ये पंडित नेहरू जी का विजन है, ये लाल बहादुर शास्त्री जी, इंदिरा गांधी जी का विजन, ये अटल बिहारी वाजपेयी का विजन, मनमोहन सिंह का विजन, राजीव गांधी का विजन. ध्यान में रखिए मैं क्या बोल रहा हूँ. और नरसिंह राव साहब का भी ये विजन है. इसलिए देश आज इस मकाम तक पहुंचे कि हम अंतरिक्ष में पहुंच गए. ये अच्छी बात है. देश आधुनिक अगर बनता है. मिस्टर मोदी ने स्वदेशी का नारा दिया, ये भी पंडित नेहरू का ही विजन है ना. और महात्मा गांधी